आपल्या या दत्त संस्थांचा जो कायापालट आज दिसून येतोय हा एक आपल्या परिसराचं नव्हे महाराष्ट्राचं वैभव आहे. लक्षात परिसराचं नाही महाराष्ट्राचं वैभव. आज इथं आल्यानंतर काय सेवा सुविधा. परवा सद्गुरू माझे वडील दादांचं कीर्तन झालं पौर्णिमेला. त्यामुळे दादाने मला सांगितलं हरी जेवण म्हणजे मला माहीतच नाही म्हणजे काय वाढवलंय म्हटले. मी म्हटलं की असं आहे की आपल्या वाडवडिलांचं जे आहे ते त्याच्यात भर टाकून वाढवणं हे पुत्राचं काम असतं आणि तो आदर्श म्हणजे नाथ महाराजांकडून सगळ्या पुत्रांनी घ्यावा अशा पद्धतीचा आदर्श आहे. त्यामुळे एक फार मोठं कार्य या संस्थांचं या ठिकाणी सुरू आहे. मला वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून ही सगळी टाळकरी मंडळी महाराज आपण सगळ्या महाराष्ट्रभर फिरतो पण एका सप्ताहामध्ये प्रतापजी तुम्ही सुद्धा बघितलं असेल किंवा नसेल पण एका सप्ताहामध्ये एवढी वर्ष झालं 22 पकवाज लावणं महाराष्ट्रातला एकमेव सप्ताह आहे. एकमेव सप्ताह आहे. कारण मी अनेक सप्ताहामध्ये कीर्तनं केली मोठमोठ्या कीर्तन सप्ताहामध्ये केली नाही. सप्ताहात पकवाज लावतात पण एखादं वर्ष हे आता जवळजवळ किती वर्ष झालं बरं 22 पकवाजाचा एकच बोल येणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का. कारण अलीकडे पकवाजे कुणीकडे वडायला लागलेत आम्हाला माहिती आहे आता. पण हे सगळं की मला वाटतं की बहूंची बप्पांची नाथ महाराजांची ही कृपा आहे की इतके सगळे मृदंगाचार्य एकत्रित आहेत. फडावरची सगळी टाळकरी ज्येष्ठ आदरणीय मंडळी तिथं उपस्थित आहेत.